अपडेट. नमस्कार भावांनो, तर हा आमचा दुसरा व्लॉग असणार आहे आणि आम्ही म्हणजे ही दुसरी टूर आहे आमची आणि तीही इंटरनॅशनल टूर असणार आहे. म्हणजे डेस्टिनेशन मी आता तुम्हाला सांगणार नाही, पुढे सांगेल कुठे असणार आहे काय असेल तर हा व्लॉग तुम्ही नक्की बघा. तर अशा प्रकारे निघालो आम्ही इकडून पुढे सगळे आणि मम्मी आम्हाला सोडवायला आलेली आहे. इथं आहे गाडी. सो हाय गाईज, इकडे आई आम्हाला सोडायला आले. रडू नका, येतो आम्ही परत. जाऊ का? सो हाय गाईज, आता त्याने तुम्हाला सांगितलंच असेल आम्ही कुठे चाललोय. ते इंटरनॅशनल टूर आहे आमची फर्स्ट आणि आता आम्ही निघालो आहे इकडून आता कॅबमध्ये. आणि इथून फर्स्ट आम्ही जाणार आहे बाणेरला. बाणेरवरून मुंबईवरून आमचं फ्लाईट असणार आहे, जे काही डेस्टिनेशन आहे तिकडे. हिला सोडायला आली ते. आम्ही इथं पोहोचलोय फायनली. त्या स्टॉपला आम्ही थांबलोय. इकडनं आमची जर्नी पुढे टुवर्ड्स हा हायवे. इकडनं आम्ही जाणार मुंबई एअरपोर्टला आणि तिकडून आमचं डेस्टिनेशन जे त्यांनी हाईट ठेवलंय ते मी पण नाही तुम्हाला सांगणार आहे. कळलं का? डेस्टिनेशनवरनं तिकडून फ्लाईट. हे तुम्हाला डायरेक्ट फ्लाईटमधून आम्ही ज्या वेळेस उतरल आणि तुम्हाला असं दिसेल हा बाबा माहिती आम्हाला आहे, तर तिथंच आम्ही जाणार आहे. कळलं? त्यासाठी हा व्लॉग तुम्ही नक्की पूर्ण पहिल्यापासून बघा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी तुम्हाला हे सांगत नाही. सो हाय गाईज, आम्ही आता इथे थांबलेलो. तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. तर इथे थोडी लोक आली आहेत, तुम्ही बघू शकता. ती गाडी आहे, ती ही सिस्टर आहे. अशी काही लोक आली आहेत थोडी. सो ही ती गाडी आणि आम्ही आता निघतोय. सो हे आमचे सोबती आहेत. पहिल्यांदा आमची ओळख झालेली आहे. हो, इथेच नाव काय आपलं? ओके, पहिल्यांदाच ओळख झाली आमची. तर आम्ही एक सोबतच टूर मध्ये असणार आहे. तर बघू, मजा करूया. आता हे म्हणतात आहेत मजा करूया. त्यांचं मजेचं डेफिनेशन आपण बघूयात पुढे काय म्हणतात ते. ओके, सगळेजण आलेत आणि आम्ही आता निघतो इकडून. स्वतः नेक्स्ट भेट. अशा प्रकारे आता आमची सुरुवात झाली इथून डेस्टिनेशनसाठी आणि आम्ही चाललोय त्या बसने शिवनेरी आणि हे पण रेडी झालेले आहे. अशा प्रकारे आता निघतो आम्ही. तर तुम्हाला भेटू आपण पुढे काय कसं आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही मुंबई एअरपोर्टला पोचलो आहे. बघू शकतो तुम्ही एअरपोर्ट अशा प्रकारे आहे. आणि मी काय म्हणायचं आहे, फायनली तू पोचली इथं. काहीच बोलत, आता पोहोचले. आता आमची जर्नी चालू. आणि हे पण आमच्यासोबत येणार आहे नेक्स्ट टूरला. ऑस्ट्रेलियाला चाललोय. आम्ही निघालो आहे मुंबई एअरपोर्टला आलो. एकदम मस्त असा एअरपोर्ट आहे. आणि ही मुलगी अशी पुढं चालली आहे फोटो काढत. आणि मस्त असा एअरपोर्ट आहे. आम्ही चाललो आता चेकिंगसाठी. इथून पुढे आम्ही 3 जण आहोत. मी एक करून चाललो आहे. फायनली आम्ही आत आलेलो आहे मुंबई एअरपोर्टमध्ये चेकिंग करून. आणि हे आतमध्ये असं आहे मुंबई एअरपोर्ट. आणि इथं तुम्ही चेक करू शकता. इथं आमचा EF हा झोन आहे. तर आता आम्ही इथून EF झोनला चाललो. इथं असे दिलेलं आहे. सो हाय गाईज, आपण एअरपोर्टमध्ये आतमध्ये आलो आहे आता. हे असे रिजू आमचे बिस्किट खातात आहेत मध्ये आधी. ते इथे भेटलेत आम्हाला. ते पण हे बिस्किट ते खात आहेत. ते दाखवलं तुम्हाला की हे बिस्किट आपण खाल्लं.
अशी ही 2 जण माझ्या शेजारी बसली आहेत. त्यांना तुम्ही ओळखत असाल. हाय हे फ्लाईट 8:30चं आहे, 8:30 का 9:30चं, 9:30चं आहे. त्याच्यामुळे अजून तरी चेक इन प्रोसिजर स्टार्ट झालेली नाही आहे. ती 5:30पर्यंत होईल. सो तोपर्यंत आता आपल्याला इकडे टाईमपास करायचा आहे. तर त्यातला एक टाईमपासचा प्रकार म्हणजे हे असं बिस्किट, गोळ्या बिस्किटं वगैरे खाणे, हा एक त्यातला सोर्स आहे टाईमपासचा. असे अजून काय काय वेगळ्या प्रकारचा टाईमपास करायचा तोपर्यंत 5:30पर्यंत. मग चेक इन करायचं, चेक इन करून पुढची प्रोसिजर स्टार्ट करायची. सो गाईज आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि इकडं असं आहे. भरपूर काय त्यामुळे मी असं आहे जाऊ मला. तर नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही मुंबई एअरपोर्टला पोचलो आहे आणि आम्हाला इथं हे व्यक्तिमत्व भेटले ते. तर ह्यांच्या थ्रू आम्ही ट्रॅव्हल हॉलिकतर्फे आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे, ते आमची टूर असणार आहे, ते ह्यांनी ऑर्गनाईज केलं आहे. तर आपण तुमचं नाव सांगसा. नमस्कार, माझं नाव ज्योत्स्ना बडदे आहे आणि मी ट्रॅव्हल हॉलिकची फाउंडर आहे. ही जी टूर आता आम्ही करतो आहोत ती ओके. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स प्लस त्यांचे जे इंस्टा पेज आहे ते तुम्हाला नक्की टाकेल, तर नक्की फॉलो करा. आणि गाईज तुमची नेक्स्ट टूर कुठली असेल सो लगेचच्या लगेच ट्रॅव्हल हॉलिकसोबत या चलो. आमचं इमिग्रेशन वगैरे सगळं झालं आहे आणि जस्ट आम्ही ह्या व्ह्यूला बसलो, तुम्हाला दाखवतो. हा व्ह्यू आहे इथला, एरोप्लेन्स वगैरे इकडून मुव्हिंग होतं इकडे. आत्ता 8:15 वाजले आणि आणखीन पण आम्ही एअरपोर्टला आहे. ही अशी इकडं बसली आहे. तर भावांनो, अशा प्रकारे आम्ही आता एरोप्लेनमध्ये बसणार आहे फायनली. ही मुलगी पण पहिल्यांदा बसणार आहे एरोप्लेनमध्ये आणि हिला भीतीला वाटते. माणूस इतका हॅपी दिसतोय. असे आपण आता बोर्ड करतोय. हे असे जीजू चालले. आपण आता बोर्ड करणार आहे प्लेनमध्ये. सो थ्रू आउट द जर्नी मी तुम्हाला दाखवते पूर्ण ओव्हरऑल कशी असेल. इकडे विंडो सीट मिळालेली आहे. सो हा माणूस खुश झाला आहे आत्तासाठी. हे आमच्याशी जीजू आहे शेजारी. मला नाही बसून नाही दिलेले, त्यांना वरनं आकाशातनं बघायचं, धार्मिक दिसते म्हणून कॉर्नर सिक्सला होते, मला साईडला बसवलं आहे. ठीक बघू ना काय रात्रीचं दिसतंय. सो असं यांना कॉन्फिडन्स आहे की रात्रीचं दिसणार आहे आम्हाला, बाहेरून नाही. तर लेट्स सी व्हॉट हॅपन्स. सो काहीच फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे एअरपोर्टला. ते कुठलं एअरपोर्ट आहे तुम्हाला समजेल बाहेर गेलं, पुढे गेलं बघू. الجوية القطرية رقم QR 1055 والمتجهة إلى الدوحة قطر. يرجى التوجه حالا إلى البوابة B13 للصعود إلى الطائرة وشكرا. ही भाषा ऐकून तुम्हाला कळलं असेल कुठं आलं आम्ही. गेस करा तुम्ही. भावांनो 2x ची स्पीड बघायची मला. 2x एकदम फास्ट अशी वॉकिंग करतो आम्ही याच्यावरनं. तर नमस्कार भावांनो. तर दिवस दुसरा आहे आमचा आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला. आम्ही सगळे तयार होऊन आता आम्ही निघणार आहे. तर भेटूया पुढं, तुम्हाला कळेल काय डेस्टिनेशन काय नसणार आहे. कालच्या आवाजावरनं तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठं होतो एअरपोर्टमध्ये. तर गेस करा तुम्ही, नाहीतर तुम्हाला पुढे समजेल कुठे आम्ही. तर भावांनो रेडी झालो आहे आम्ही आता आणि इथून आम्ही आता निघणार आहे पुढच्या डेस्टिनेशनला. आणि ही पण अशी रेडी झाली आहे. कोण चांगलं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. हे हॉटेल आहे आमचं आणि इथून आता आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे. इकडचे लिफ्ट वगैरे बघितले तर एकदम मस्त आहे आणि खूप फास्ट येते लिफ्ट. अशा प्रकारे दिवस दुसरा चालू झाला आहे आणि आम्ही इथून पुढे जाणार आहे. आपण सिटी टूर असणार आहे दुबईमधली. तर
तर लोकेशन जाऊन तुम्हाला सांगून टाकतो कुठे. दुबईमध्ये आलेलो आहे आम्ही आणि आत्ता सकाळचे 9 वाजले. ते 9 वाजता तर इकडचं म्हणजे ऊन वगैरे डेंजर आहे, भरपूर ऊन आहे. त्यामुळे इकडं आम्ही काळवटणार आहे, काळे पडणार आहे. गाईज तुम्ही आम्हाला ओळखाल, आम्ही जरी काळे पडलो तरी सुद्धा की ही तीच आपलीच माणसं आहेत असं तुम्ही ओळखाल आम्हाला. तर सिटी टूर आहे आमची. तर सिटी टूरसाठी आम्ही इथून निघालो आहे आणि हे अशा प्रकारे बस आलेली आहे इथे. अशा प्रकारे आम्ही आता नेक्स्ट स्टेशनला आलेलो आहे, दुबई फ्रेमला. एकदम मस्त असा व्ह्यू आहे हा, मला दाखवतो मी. ही आहे दुबईमधली सगळ्यात मोठी अशी फ्रेम, दुबई फ्रेम. आणि हे इकडे सगळे चाललेले. आऊ कसं वाटतं दुबई फ्रेम बघून? कशी आहे का एवढी मोठी? कुठं आपलीच आहे? आपण आत्ता दुबई फ्रेममध्ये आहे आणि आपण आता चाललो आहे लिफ्टमधून वरती. किती फ्लोअरला चाललं? 52 फ्लोर पे जा रहे हैं. 150 feet, about 50 meter height and 48 floor. 48 फ्लोर. Yes. पुढे जातो आहे बा. हे मॉडर्न है ना? वो फ्लैग नजर आ रहा है आपको? ब्लैक. हाँ. There we have a इतिहाद म्यूजियम. यहाँ पे ही 7 रूलर्स ने कॉन्ट्रैक्ट साइन किया था. ना 2 दिसंबर 1971 यहीं पे ही यूएई फाउंड हुआ था. उन्होंने कॉन्ट्रैक्ट साइन किया था. उसके बाद ही कंस्ट्रक्शन डेवलपमेंट हुआ है. दिस इज ऑल द डेवलपमेंट हैज बीन डन लास्ट 53 इयर्स. एंड दिस इज द वर्ल्ड लार्जेस्ट आर्टिफिशियल कन्वर्जन. डेजर्ट को यहाँ से कन्वर्ट करना, दिस इज आर्टिफिशियल कन्वर्जन. पूर्ण आर्टिफिशियल आहे. दरवाजा उस तरफ से नहीं. Power smart glass. All of you will be able to walk and take pictures. No sitting, no jumping on the glass. Thank you. Sitting, jumping allowed नहीं है. टॉप व्ह्यूला आलेलो आहे दुबई फ्रेममध्ये. आणि दुबई फ्रेममध्ये इथं व्ह्यू बघितला एकदम मस्त आहे असा. कसं वाटतंय? कसं वाटतंय? खूप छान, खूप सुंदर. आणि इकडून तुम्हाला समोर बुर्ज खलिफा पण दिसेल एकदा. सो हिअर इज द पर्सन जो DSLR मध्ये मस्तपैकी शूट्स घेतोय, पूर्ण दुबई कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय. सो हॅलो गाईज. सो या साईडला मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं त्या दुबई फ्रेममधून 2 साईड्स दिसतात. एक सगळ्यात जुनी दुबई आणि दुसरं म्हणजे सगळ्यात नवीन दुबई, म्हणजे जे आता तुम्ही बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब ज्या बिल्डिंग्स म्हणतात त्या सगळ्या तिकडे दिसतात त्या साईडून. दुबई फ्रेमच्या 1 साईड आणि दुबई फ्रेमच्या 1 साईड ओल्ड दुबई दिसते. सो मी जी साईड तुम्हाला दाखवली ती नवीन दुबई होती, नवीन बिल्डिंग्स अँड ऑल सगळ्या मोठ्या मोठ्या. सो आता मी जी तुम्हाला साईड दाखवणार आहे ती ओल्ड दुबई. सो इकडून तुम्हाला येस याला काहीतरी बोलायचं. इकडं भावंडून नक्की तुम्ही एकदा या, कारण की मस्त असं व्ह्यू आहे इथून. म्हणजे की यांची टेक्नॉलॉजी जरी बघितली तुम्ही, लिफ्ट वगैरे एकदम भारी आहे. तर नक्की तुम्ही इकडं एकदा तरी घरच्यांसोबत किंवा स्वतः तरी दुबईला नक्की या व्हिजिट करा. सो हाय गाईज, आता आपण जे बघितलं ते हे आहे की फ्युचर दुबई कसं असेल. दुबई फ्रेममध्येच जेव्हा तुम्ही खाली येता दुबई फ्रेममधून, लिफ्टमधून, तेव्हा त्यांनी दाखवलं आहे की फ्युचर दुबई अजून 50 वर्षांनी कशी दिसेल. सो हे बघा तुम्ही. हे सगळं ग्राउंड फ्लोअरवरती त्यांनी केलं आहे.
is all the you can shop and all. या सगळ्या गोष्टी इकडे ठेवल्यात त्यांनी. So आता आपण इकडे हे बघा गाईज, आपण बाहेर पडलोय. ही पूर्ण दुबई फ्रेम मी कॅप्चर करायचा प्रयत्न करते. दिस इज द होल दुबई फ्रेम. इकडून आपण वर गेलो होतो वरच्या फ्लोअरवरती, जिकडे मी तुम्हाला सगळं दाखवलं. इतकी मोठी ती, इतकी सुंदर आहे, उंचच्या उंच बघू शकतो. हीच ती मुलगी. ह्या मुलीमुळे काय ह्या मुलीमुळे? ह्या मुलीमुळे आम्ही दुबई फ्रेमला वरती गेलोय. आता आम्ही इथे उभे आहोत. या मुलीमुळे तुम्ही या दुबई मुलीमुळे. फ्रेमवरती या. आलेला आहात. म्हणजे मी फक्त टूर प्लॅन करून दिलेला आहे. पुढची टूर लगेच ट्रॅव्हलहॉलिक सोबत बुक करा. लगेच करा. आणि त्यासोबत आम्हाला 17 Pro पण फ्री देणार आहे ह्या टूरमध्ये. तर लवकरात लवकर तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर तुम्ही पण दुबई टूर बुक करा. हा चेहरा लक्षात ठेवा. हो. 17 Pro. आत्ता आम्ही बुर्ज अल अरब म्हणजे जे दुबईतलं 7 स्टार आहे तिथं आलेलो आहे. बघू शकता हे एकदम म्हणजे लक्झरियस आहे. अहो दुबईमधलं हे 7 स्टार हॉटेल आहे. दुबईमध्ये नाही, अख्ख्या जगामध्ये. अख्ख्या जगामध्ये अख्ख्या जगातलं अख्ख्या सगळ्यात जगातलं एकच असं 7 स्टार हॉटेल आहे, ते म्हणजे द बुर्ज अल अरब. ते तुम्हाला इकडे दिसेल. ते इथं दिसेल, मी तुम्हाला in front of दाखवतो. beach. पण एक टिप पण देतो तुम्हाला. इथं आपली यायची लायकी नाही इथं भावांना. कारण की पर डे जो चार्ज आहे किती म्हणले? किती $? पर डे चार्ज काय? 50,000 दिराम्स. 50,000 दिराम्स त्यांच्या करन्सी मधले. तर विचार करा पर नाईटचे. हे पुढचं समोरचं आहे. आता आपण द बुर्ज अल अरबला आलो होतो. सो तिकडे असे खूप वेगवेगळ्या कार दिसतील तुम्हाला, की दाखवते तुम्हाला. म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमच्या नजरेने बघा कार्स. मस्त आहे ना अरे. या These are the cars and this is the lifestyle they have. Yeah. So guys, this lifestyle they have. ही लाईफस्टाईल इकडे आहे दुबईमध्ये. सो हे बघून असं वाटतं आपण कुठे आहे. हाय गाईज, आपण आता इथे जेवायला थांबलो होतो. हे रेस्टॉरंटचं नाव आहे दुबईमध्ये पेशवा म्हणून. त्या रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला थांबलो आहे. सो हे असं ते रेस्टॉरंट आहे. तर आत्ता मी दुबईमध्ये आहे आणि इथं आपलं महाराष्ट्रातलं हॉटेल आहे पेशवा, जे की एकदम मराठी जेवण येतं. इथं आम्ही म्हणजे दुबईमध्ये श्रीखंड पण बघायला मिळेल. श्रीखंड आहे, मटकी आहे, पापड आहे, भरलेलं वांगे. दुबईमध्ये एकदम मराठी रेस्टॉरंट आहे आणि इतकं सुंदर. इवन ही वडी आहे, कोथिंबीर वडी सुद्धा इतकं छान असेल. नावावरूनच तुम्हाला समजलं असेल, पेशवा नाव आहे त्याचं. नावावरूनच तुम्हाला समजत असेल की किती प्रॉपर ऑथेंटिक मराठी जेवण तुम्हाला दुबईत सुद्धा मिळू शकतं. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला प्रॉपर ऑथेंटिक मराठी फूड भेटेल. आत्ता जे आम्ही जेवलो ती मटकीची भाजी, भरलेलं वांगं, त्यानंतर तुम्हाला श्रीखंड, पापडपासून सगळ्या गोष्टी होत्या, लोणचंपासून सगळ्या गोष्टी. सो कुठेतरी प्राऊड वाटलं ह्या गोष्टीचं की इकडे सुद्धा आपल्याला आपलं स्वतःचं जेवण मिळू शकतं. आणि मला तर स्पेसिफिकली ती मटकी खाऊन मटकीची उसळ म्हणजे प्रॉपर पुण्याची आठवण झाली. मस्त दिसतंय ना मी. कशी तर अशा प्रकारे भावांनो डेझर्ट सफारीला आलोय आणि इकडे गर्दी म्हणजे भरपूर प्रमाणात, म्हणजे बाहेरून लोक आलेले आहे. तर गर्दी भरपूर आहे इकडं. ती पण मुलगी बाहेरून आलेली आहे आपल्या इकडे. आणि प्रकारे भावांनो आम्ही डेझर्ट सफारीमध्ये आलो आहे आणि डेझर्ट सफारी केलं आहे. कसं वाटलं तुला डेझर्ट सफारी करून? भयानक.
एक्सपिरियन्स कसा होता? थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. आहे ना? आणि ही गाडी होती लेझर सफारी जाते. आता आम्ही कॅम्पिंगला आहे. इथे एक शो आहे त्यामध्ये तर चालू झाला आहे शो. तर तुम्ही बघू शकता इकडे. आणि इकडे पूर्ण असे सिटिंग अरेंजमेंट आहे. कॅम्पिंग होतं इथं. तर फायर वर्क वगैरे सगळं झालं आहे. आणि आता जस्ट आम्ही इथून निघालो आहे. तर सगळे असे लाईन वगैरे लागलेले आहे गाडीसाठी. आणि ही पण लाईनलाच थांबलेली आहे. कसं वाटलं तुला एवढं सगळं हे बघून? खूप छान वाटलं. एक्सपिरियन्स खूप छान होता. बट थोडं ट्रॅफिक होतं म्हणून आम्ही जरा लवकर निघतो आहे. बिकॉज सगळेच एकत्र निघाले तर खूप जास्त ट्रॅफिक होतं म्हणून निघतो आहे. पण फायर शो वॉज अमेझिंग. फायर शो बेली डान्स खूप छान होतं. भाई आपका नाम? हसनैन बटीत. इनसे कंपनी ना, आपका कंपनी नाम क्या है? सारा ड्राइवर है. तो लग्जरियस एडवेंचर्स. ओके, लग्झरी ॲडव्हेंचर्स. हे 2 कंपनी आहे दुबई में. जर कोण येत असेल दुबईमध्ये किंवा वगैरे तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्ही. मी कॉन्टॅक्ट नंबर पण मेन्शन करतो. तर नक्की म्हणजे त्यांच्याकडं प्रीमियम कार्स घे ना. ओके, म्हणजे प्रीमियम कार्स वगैरे तुम्हाला करायचं असेल तर बिनधास्त तुम्ही यांच्याकडे बुकिंग टाकू शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिटेल्स त्यामध्ये मेन्शन करतो. तर नक्की यांच्याकडे येऊन तुम्ही भेटू शकता.